समर सगळ्यांना. प्रत्येक आईला आपल्या बाळासाठी मऊ, सुरक्षित आणि आरामदायक कपडे हवे असतात. म्हणून आज आपण शिकणार आहोत लहान बाळाला घालायची कुंची, जी दिसायला छान व बाळासाठी खूपच कम्फर्टेबल आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला अगदी बरोबर टाइमामध्ये भेटत जातील. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओची. सगळ्यात आधी आपण कुंची शिवण्यासाठी लागणाऱ्या मटेरियल्स बद्दल बघूयात. तर पहिला मटेरियल आहे कापड. तर कापड हा कॉटनच घ्या, म्हणजे बाळाला कम्फर्टेबल असतो व आरामदायक सुद्धा असतो. त्यानंतर आहे मोजमापणी करायला असा एक इंच टेप, त्यानंतर मार्किंग्स करायला मार्किंग चॉक, लाईन्स ड्रॉ करायला अशी एक स्केल, कापड कट करण्यासाठी अशी एक कात्री, त्यानंतर पार्ट्स होल्ड करण्यासाठी असे हेडपिन्स. तर एवढे सगळे मटेरियल्स घेऊन रेडी करा. तर आता आपण मेजरमेंट्स बघूयात. तर आता आपण साधा कुंची शिवायला लागणाऱ्या मेजरमेंट्स बद्दल बघूयात. तर साधा कुंचीमध्ये पहिला पार्ट जो मेन इम्पॉर्टंट पार्ट असतो, त्याची उंची मी इथे घेतली आहे 8 इंच, रुंदी घेतली आहे 16 इंच. कंपल्सरी नाही की तुम्ही सुद्धा एवढेच मेजरमेंट्स घ्यायचं, म्हणून तुम्ही कमी जास्त हवं असेल तर करू शकता. उंची जर का तुम्ही 7 इंच केला तर रुंदी 14 इंच करा. ओके, तर हा पहिला पार्ट आहे. ओके, हा मोठा पार्ट असतो व मेन इम्पॉर्टंट पार्ट सुद्धा असतो. ह्या मेन पार्टचे सेम मेजरमेंट्स घेऊन असे सेम 2 पीस कट करायचे असतात. सेम मेजरमेंटचे 2 पीस कट करून घ्यायचे. त्यानंतर आहे चिमणी. तर कुंचीच्या वरती जे पॅचेस लावतात ना, त्याला चिमणी असे म्हणतात. तर तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, तर ह्या चिमणीची उंची रुंदी मी घेतली आहे 2 इंच उंची व 2 इंच रुंदी. ओके, तर अशा 3 चिमण्या आपल्याला रेडी करून घ्यायच्या आहेत. तर 3 पॅचेस आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर आहे नाडा, म्हणजे कुंची बांधण्यासाठी नाडा. त्याची उंची 30 इंच व रुंदी आहे 2 इंच. तर एवढे सगळे पार्ट्स ह्या मेजरमेंट्स प्रमाणे आता मी कट करून घेणार आहे. तुम्ही हवं असल्यास मेजरमेंट्स चेंज करून घेऊ शकता. कंपल्सरी नाही की हेच मेजरमेंट्स घ्यायचं म्हणून. ओके, तुम्ही तुमच्या बाळाप्रमाणे उंची रुंदी कमी जास्त करू शकता. ही उंची डोक्याची उंची असते व रुंदी पूर्ण डोकं. राईट साईडनं चालू झालं की लेफ्ट साईड पर्यंत आपल्या मागून जेवढा भाग असतो ना, ही रुंदी असते. तर तसं हवं असेल तर तुम्ही मेजर करून उंची रुंदी कमी जास्त करू घेऊ शकता. आता मी ह्या मेजरमेंट्स प्रमाणे सगळे पार्ट्स कट करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता मी तिन्ही पार्ट्स कट करून रेडी करून घेतली आहे. तर ह्या पार्टची उंची मी 8 इंच व रुंदी 16 इंच घेतली आहे. तर ह्या 3 चिमण्या 2-2 इंच कट करून घेतली आहे. नाडा उंची 30 इंच व रुंदी 2 इंच, असं हे तिन्ही पार्ट्स कट करून रेडी करून घेतली आहे. तर तुम्ही सुद्धा हे सगळे पार्ट्स असे कट करून रेडी करून घ्या. आता आपण स्टिचिंग करूयात. तर स्टिच करते वेळी आपण जो मेन इम्पॉर्टंट पार्ट घेतलो होता ना, 8 इंच रुंदी व 8 इंच उंची व 16 इंच रुंदीवाला, तो वाला पहिले पार्ट घ्या. मार्किंग करते वेळी मार्किंगचे रूल्स न चुकता फॉलो करा. ओके, तर मार्किंग करते वेळी मी आयनिंग करून घेतली आहे व रॉंग साईडनेच मार्किंग करून घेतली आहे व रॉंग साईडला रॉंग साईड व करेक्ट साईडला करेक्ट साईड अशी मार्किंग सुद्धा करून घेतली आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या कपड्याची रॉंग साईड कोणती आहे ना, त्या साईडला रॉंग साईड व करेक्ट साईडला करेक्ट साईड असे मार्क करून घ्या. तर आता काय करायचं आहे, आपल्या हे 2 पीस आहेत. ओके, सेम मार्किंगचे मी ऑलरेडी मेजरमेंट्समध्ये सांगून दिली आहे की सेम मेजरमेंटचे असे 2 पीस कट करून घ्यायचे म्हणून. तर हे 2 पीस असे सेपरेट आहेत. ओके, तर आता काय करा, एक पीस पहिले घ्या. एक पीस पहिले घ्या व त्या पीसला रॉंग साईड जी आहे ना ती खालच्या बाजूला जायची, करेक्ट साईड जी आहे ना ती वरच्या बाजूला आपणाला दिसायची, असे करून अंथरून घ्या, प्लेस करून घ्या. ओके, त्यानंतर अजून एक पार्ट घ्या. ओके, अजून एक पार्ट घेतल्यानंतर करेक्ट साईड जी आहे ना ती ह्याच्यावरती यायची, ह्या करेक्ट साईड वरतीच करेक्ट साईड यायची व रॉंग साईड जी आहे ना ती आपल्याला अशी वरती दिसायची. असे करून त्याच्यावरतीच करेक्ट असे प्लेस करून घ्या. ओके, तर प्लेस केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हा एक पार्ट आहे व हा एक पार्ट आहे. असे 2 पार्ट आपण प्लेस करून घेतले आहेत. आता प्लेस केल्यानंतर चारही कोपऱ्याने आपल्याला हाफ इंच वरती स्टिच घालून घ्यायचे आहे. ओके, तर
तर जे कोण बिगनर्स आहेत त्यांनी पहिले हाफ इंचवरती मार्किंग करून घ्या व जे कोण ज्यांना कोणाला डायरेक्ट हाफ इंच पकडून स्टिच करायला येतं त्यांनी हाफ इंच पकडून स्टिच करून घ्या। तर मी पहिले हाफ इंचवरती बिगनर्ससाठी मार्किंग करून दाखवत आहे। ओके, तर तुम्ही सुद्धा अशी हाफ इंचवरती मार्किंग करून घ्या। तर हाफ इंच म्हणजे एवढी असते मार्किंग। ओके, हाफ इंच म्हणजे एवढी मार्किंग असते। ऑलरेडी मी इंच टेपच्या चॅप्टरमध्ये सांगून दिली आहे। जे कोण आज पहिल्यांदाच हा क्लास बघत असाल त्यांनी पहिलेचे सुद्धा सगळे क्लासेस बघून घ्या, म्हणजे जे मी पॉईंट सांगत आहे ना ते तुम्हाला क्लिअर होत जातील। तर आता हाफ इंचवरती पूर्ण असे चारी बाजून मार्किंग करून घेऊयात। आता हे जे मार्किंग्स केले आहेत ना त्याचे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्या। ओके, तर हे बघा असं पकडून तर तुम्ही बघू शकता चारी साइडने आपली स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाली आहे। तर खालच्या बाजूने आता आपण 2 किंवा 3 इंचाचा एक गॅप ड्रॉ करून घ्यायचा असतं। तर हे बघा इथून आता 3 इंचाचा असा गॅप ठेवून घ्या। मी ह्या साईडला ठेवून घेत आहे। ओके, तर ह्या साईडला असे एक गॅप ठेवून घ्या। गॅप कशासाठी ठेवायचं हे ऑलरेडी मी लंगोटा स्टिचिंग क्लासमध्ये सांगून दिली आहे। तर जे कोण नवीन आहेत त्यांनी ते क्लास बघून घ्या। तर म्हणजे तुम्हाला सगळे जे मी सांगत जात आहे ना ते सगळं स्टेप बाय स्टेप क्लिअर होत जाईल। ओके, तर आता आपण इथून शिलाई घालायला चालू करूया। अशी पूर्णपणे शिलाई घालून घेऊया हे गॅप सोडून। ओके, चला तर मग शिवून घेऊयात आता। तर शिलाई चालू करण्या अगोदर तुमच्या कपड्याच्या मॅचिंगचा दोरा बॉबिन मध्ये फिलअप करून घ्या व बॉबिन केस सेटिंग मध्ये घालून घ्या व तोच दोरा मशीन मध्ये सुद्धा घालून घ्या। ओके, त्यानंतर स्टिच रेग्युलेटर मीडियम स्टिच वरती ऍडजस्ट करून घ्या। आपण जे काही शिवत असतो तेव्हा ती कायम मीडियम स्टिच वरती स्टिच रेग्युलेटर ऍडजस्ट करायचा। ऍडजस्ट करून घ्या व शिवणकामला सुरुवात करा। तर आता मी शिवण घालायला सुरू करत आहे। तर ह्या पॉइंट पासून आता आपण शिवण घालायला सुरू करूयात। तर कोपरा आल्यानंतर मशीन थांबवा, प्रेशर फूट वरती करा, कपडा असे फिरवून घ्या व त्यानंतर परत प्रेशर फूट खालती करा व परत शिलाईला सुरुवात करा। त्यानंतर परत कोपरा आल्यानंतर प्रेशर फूट वरती मशीन कपडा फिरवून घ्या व प्रेशर फूट खालती करून शिलाई घालायला सुरू करा। परत कोपरा आल्यानंतर मशीन थांबवा, प्रेशर फूट वरती करा, कपडा असे फिरवून घ्या व त्यानंतर प्रेशर फूट खालती करून परत शिलाई करा। परत कोपऱ्याला मी दाखवल्याप्रमाणे आता ह्या पॉइंट वरती आपण शिलाई थांबवून घ्यायची आहे। ओके, तर ह्या पॉइंट वरती शिलाई अशी थांबवून घ्या। आता तुम्ही बघू शकता चारी साइडने आपली शिलाई घालून झाली आहे। हा गॅप मध्ये आपण शिलाई नाही घातली। ओके, तर हा असा ओपन आहे। ओके, रिमेनिंग साइडला पूर्ण आपण शिलाई घालून घेतली आहे। आता जो ओपन साइड आहे ना जिथं आपला गॅप आहे ना त्या गॅप मधून आतला सगळा कपडा बाहेर काढून घ्या। ह्या गॅप मधून आतला सगळा कपडा असे बाहेर काढून घ्या। तर असा सगळा कपडा बाहेर काढून घ्या। जे कोपरे आहेत ना ते मेन असे चांगले बाहेर काढून घ्यायचे। इकडचा सुद्धा कोपरा असा चांगला बाहेर काढून घ्या। ओके, तर तुम्ही आता बघू शकता पूर्णपणे आपला कपडा पलटी झाला आहे। तर इथं ओपन साइड आहे। ओके, तर ह्या कपड्याला पहिले चांगलं करून आयनिंग करून घ्या। तर ह्या कपड्याला चांगलं असे आयनिंग करून घ्या म्हणजे कपडा चांगला सेट होईल। बरोबर असे पकडून
चांगलं असे आयनिंग करून घ्या. कापडा चांगला सेट झाला की तुम्हाला शिवायला चांगलं इझी जाईल. तर आता तुम्ही बघू शकता मी किती छान आयनिंग करून घेतली आहे. ओके, तर आता काय करा, ह्या कपड्याला जे आपण ओपन साईड सोडली होतो ना, ओपन साईड ती खाली यायची असे प्लेस करून घ्या. म्हणजे बॅक साईड, पूर्ण बॅक साईड वरती व आपण जो गॅप सोडलो होतो ना तो खाली यायचा असे प्लेस करून घ्या. ओके, खालच्या बाजूला ओपन साईड, गॅप साईड व वरच्या साईडला पूर्ण बॅक साईड. ओके, आता काय करा, करेक्ट ह्या कोपऱ्याला धरून इकडं या कोपऱ्यावरती आणा व फोल्ड करा. तर ह्याचा आपल्याला आता मध्यबिंदू काढायचा आहे. ओके, फोल्ड केल्यानंतर इथं काय करा, थोडं असे नक्काने की नाही असे स्क्रॅच करा, असे स्क्रॅच करा, सेट करा. म्हणजे तुम्हाला इथं मध्ये एक लाईन भेटेल. तर तुम्ही बघू शकता इथं लाईन भेटली आहे. तर हा आहे आपला मध्यबिंदू. ओके, तर आता काय करायचं आहे, आपण जे 2 बाय 2 इंच जे 3 पॅच रेडी केलं होतं ना ते घ्या. ते घेतल्यानंतर आता त्यांना काय करा, ही उलटी साईड आहे व ही करेक्ट साईड आहे. ओके, तर उलट्या साईडला असे, ओके, असे ट्रायंगल करून घ्या. ट्रायंगल केल्यानंतर ह्याला अजून एकदा असे फोल्ड करा. ओके, तर असा ट्रायंगल आपला रेडी झाला. आता हे जो टोक आहे ना ते इथं ठेवायचं असे, ह्याला हेडपिनने सेक्युअर करून घ्या, असे सेक्युअर करून घ्यायचं. ओके, त्यानंतर परत दुसरा घ्या, इक्वल गॅपमध्ये लावून घ्या. इक्वल गॅप ठेवायचं 2 3 मध्ये सुद्धा. आता इथं हा उलटा साईड आहे, ही सरळ साईड आहे. ओके, तर सरळ साईडने असे फोल्ड करून घ्या व परत एकदा असे फोल्ड करून घ्या. आता हा परत इथं ठेवून ह्याला हेडपिनने परत सेक्युअर करून घ्या. तर तुम्ही बघू शकता मी अंदाजे तेवढाच गॅप ठेवून सगळे सिक्युअर करून घेतली आहे. आता काय करा, हे ह्याच्यावरती असे फोल्ड करा. फोल्ड केल्यानंतर आता इथून वरून आहे की नाही पाव इंचावरती धरून एक अशी स्टिच मारून घ्यायची. पाव इंचावरती धरून स्टिच मारून घ्यायची. जे कोण बिगनर्स आहेत त्यांना पाव इंच समजत नसेल तर तुम्ही इंच टेपने पाव इंच, म्हणजे आता इथून पकडा तुम्ही, इथून इथपर्यंत, म्हणजे असा इंच टेप ठेवायचा व इथपर्यंत मार्क करून घ्यायचा. ओके, पाव इंचावरती शिवण घालून घ्या. तर जे कोण बिगनर्स आहेत त्यांनी पहिले पाव इंचावरती मार्किंग करून घ्या व त्यानंतर स्टिच घाला. मी आता तुम्हाला डायरेक्ट पाव इंचावरती स्टिच घालून दाखवत आहे. तर स्टार्टिंगला लॉक स्टिच घाला. ओके, लॉक स्टिच एंडला सुद्धा लॉक स्टिच घाला. तर मी वरून पाव इंचावरती स्टिच घालून घेतली आहे. ओके, तर आता काय करा, ह्याला जस्ट असे ओपन करून घ्या. ओके, असे परतून घ्या. परतून आता काय करायचे, ह्या पिन्स आहेत ना त्या काढून घ्यायच्या. पिन्स अशा काढून घ्यायच्या. ओके, तर तुम्ही बघू शकता किती छान आपल्या चिमण्या दिसत आहेत. तर ह्यांना की नाही जरासा चिमणी असं का आकार येतो, त्यामुळे त्याला चिमणी असे म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. ओके, तर अशा रीतीने चिमण्या तुम्ही लावून रेडी करून घ्या. ओके, तर हा असा आपला पार्ट रेडी झाला आहे. आता खालच्या साईडने जिथं आपण गॅप ठेवलं होतं ना त्या साईडने असे कपडा स्ट्रेट करून ठेवून घ्या. ओके, स्ट्रेट करून ठेवून घ्या व इथून एंड साईडने असे अर्धा इंचावरती कपडा असे फोल्ड करत पूर्ण राऊंड स्टिच करून घ्यायचा. कपडा हाफ इंचावरती फोल्ड करत पूर्ण असे राऊंड स्टिच करून घ्यायचा. हवा असेल तर पहिले मार्किंग करून घ्या. तर मार्किंग तुम्ही बघू शकता मी चिमणी जिथं लावली आहे ना त्याच साईडने, म्हणजे वरच्याच बाजूने हाफ इंचवरती अशी मार्किंग करून घेत आहे. हाफ इंचवरती अशी मार्किंग करून घ्या. पूर्ण राऊंड मार्किंग करून घ्या. पूर्ण राऊंड असे हाफ इंचवरती मार्किंग करून घ्या. ओके, तर असे पूर्ण हाफ इंचावरती मार्किंग करून घ्या.
आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण अशी मार्किंग करून घेतली आहे. आता काय करायचं, आता आतल्या बाजूने ही सरळ बाजू झाली, तर आता उलट्या साईडने आतल्या बाजूने असा हा कपडा ती मार्किंग दिसेपर्यंत असे फोल्ड करायचा. आता हा कपडा अशी ही मार्किंग दिसेपर्यंत असे फोल्ड करून घ्यायचा व इथून एज धरून स्टिच घालत जायची. ओके. आणि जो आपला ओपन होता ना, जिथं आपली गॅप ओपन होती ना, आता आपण एजमध्ये स्टिच घालतो ना, तेव्हा तो गॅप सुद्धा आपला पॅक होईल. तर अशा रीतीने पूर्ण हा राऊंड स्टिच करून घ्या. चला तर आता आपण स्टिच करून घेऊयात. तर पहिले हा कपडा असे फोल्ड करून घ्या. हे जे मार्किंग्स आहेत ना ते वरती असे दिसायचे. ओके. तशा रीतीने फोल्ड करून घ्या. आता स्टार्टिंगला न चुकता लॉक स्टिच घालायची. त्यांना सुद्धा न चुकता लॉक स्टिच घालायची. ओके. तर आता तुम्ही बघू शकता मी एजला धरून अशी पूर्ण राऊंड अशी स्टिच मारून घेतली आहे. ओके. तर आता नाडा रेडी करून घ्या. तर मी ऑलरेडी तुम्हाला नाडा कसे स्टिच करायचं हे लास्ट क्लासमध्ये सांगून दिलं आहे. तर त्याप्रमाणे असे नाडा रेडी करून घ्या. नाड्याचे दोन्ही एंड पॉईंट्स जे आहेत ना ते असे पॅक करायचे. ओके. तर आता आपण ह्या होलमधून असे नाडा घालणार आहोत व ह्या साईडच्या होलमधून असे बाहेर काढणार आहोत. ओके. तर आता आपण नाडा घालून घेऊयात. आणि जर का तुम्हाला इथं सुद्धा जसे मी आता तसा टोपीला जसे मी प्लीट घालायला सांगितले होते ना, तसे तुम्ही हवं असल्यास इथे एक प्लीट सुद्धा अशी घालून घेऊ शकता. नसेल तर असे प्लेन सुद्धा ठेवून घेऊ शकता. ओके. सेंटर पॉईंट करून मी दाखवल्याप्रमाणे हवं असेल तर प्लीट घालून घ्या, नाही तर प्लेन ठेवला तरी चालेल. तर आता आपण नाडा घालून घेऊयात. तर आपली कुंची आता रेडी आहे. तर किती छान लुक आला आहे कुंचीचा तुम्ही बघू शकता. वरून असा लुक येतो व साईडने अशी कुंची दिसते. तर बाळाला घातल्यानं ही कुंची खूपच छान अशी दिसते. ओके. तर अशा रीतीने तुम्ही सुद्धा घरी बसल्या अगदी 5 मिनिटात, आता मी तुम्हाला पूर्ण डिटेल करून एक्सप्लेन करत आहे त्यामुळे खूप वेळ लागला, नाहीतर अगदी 5 मिनिटात तुम्ही अशी कुंची शिवून रेडी करू शकता. तर आजचा हा क्लास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट अशाच एका क्लासमध्ये. तर तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.